नमस्कार, मी महेश. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहोत श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेलधाम, जे की संग्रामपूर तालुक्यात आहे आणि शेगावपासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यास संत गुलाबबाबाचं सुंदर मंदिर आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग बघूया श्री संत गुलाबबाबा संस्थान काटेलधाम. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यास आपल्याला श्री संत गुलाबबाबा यांची भली मोठी प्रतिमा पाहायला मिळते. महाशिवरात्रीला येथे खूप मोठी यात्रा असते, जे की खूप प्रसिद्ध आहे. आणि महाशिवरात्रीनिमित्त खूप मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतात. मंदिराच्या गाभाऱ्यात झालेलं कोरीव काम बघून आपलं मन अगदी प्रसन्न होते. भिंतीवरती असलेली श्री संत गुलाबबाबा यांची सुंदर प्रतिमा आपण बघू शकता. आणि नुकतेच मंदिराचे बांधकाम झालेले असून भला मोठा सभागृह आपल्याला समोरच दिसतो. मंदिरातून दर्शन करून आल्यास आपल्याला सुंदर असं गार्डन बघायला मिळते. गार्डन मध्ये प्रवेश केल्यास आपल्याला सुंदर असे झाडे पाहायला मिळतात आणि त्यासोबतच आपल्याला मनमोहक वातावरण सुद्धा पाहायला मिळते. तसेच थोडंसं समोर आल्यास आपल्याला समोर आश्रम आणि एक शिवमंदिर बघायला मिळते. मंदिरात असलेली विठ्ठल रुक्मिणी आणि श्री गणेशाची मूर्ती खूपच सुंदर आहे. येथे असलेली श्री महादेवाची भली मोठी पिंड आपल्याला बघायला मिळते, जी खूप सुंदर दिसते. आणि आश्रम समोरच तुम्हाला सुंदर असं गार्डन बघायला मिळते. आणि समोर महादेवाचं सुंदर असं मंदिर आहे आणि त्यामध्ये असलेली सुंदर अशी महादेवाची पिंड. तर चला बघूया. नंदी महाराजांचं दर्शन घेत आपण पोचतो थेट शिवलिंगाकडे. आणि सुंदर असं शिवलिंग आहे आणि महाशिवरात्रीला इथे खूप मोठी गर्दी असते. मंदिर ट्रस्ट व स्थानिक भक्तसंघ या माध्यमांनी मंदिराची व्यवस्थापना करत सुंदरसे भक्त निवास आणि भोजनालय याची सुंदर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. महाप्रसादाचा वेळ सकाळी 8 ते 2 आणि रात्री 7 ते 9 पर्यंत आहे. भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये बालसंस्कार शिबिर येथेच घेतले जाते. आता आपण जातोय थेट कुटिया राजमार्गाकडे. श्री संत गुलाबबाबा काटेलधाम मध्ये सर्वप्रथम याच ठिकाणी आले होते आणि त्या संबंधीची माहिती इथे दिलेली आहे. समोरच आपल्याला श्री संत मुंसाजी महाराज यांची मूर्ती बघायला मिळते. श्री संत गुलाबबाबा यांच्या कुटियाच्या बाजूलाच आपल्याला सुंदर अशी बजरंगबली यांची मूर्ती बघायला मिळते. बजरंगबलीचं दर्शन घेत आपण आलोय थेट पवित्र अमृत कुंडाकडे. अमृत कुंडाविषयीची माहिती इथे दिलेली आहे. श्री संत गुलाबबाबांनी कचेरी नदीच्या पात्रात भक्तांसाठी निर्माण केलेला अमृतकुंड खूप पवित्र मानला जातो. अमृतकुंडावर असलेली श्री संत गुलाबबाबा यांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. कचेरी नदीच्या काठावर असलेली सुंदर मंदिरे आपल्याला बघायला मिळतात आणि समोरच कचेरी आणि वान नदीचा संगम आहे.
अमृतकुंडाकडून दर्शन करून आल्यास आपल्याला राधाकृष्णाचं सुंदर असं मंदिर बघायला मिळते आणि हे आहे येथील महाप्रसादालय आणि या सुंदर ठिकाणी तुम्ही अवश्य भेट द्या। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।